नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण तयार करत आहोत केळीच्या घाऱ्या। व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लेटेस्ट अपडेटसाठी तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला आपण आता आपला व्हिडिओ स्टार्ट करूयात, बघूयात काय आजची नवीन रेसिपी आहे। ठीक आहे, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर सुरू करूयात। हे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, केळी घेतली आहेत, गूळ घेतलाय आणि आलं घेतलंय। हे आपण बारीक करणार आहोत आणि आपल्या गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करणार आहोत। सर्वात पहिले आपण केळी सोलून घेणार आहोत, सर्व केळी। त्या केळींना छान असं बारीक करून घेऊयात। बारीक आपल्या चाळणीने आपण त्याला एकदम खिसून बारीक त्याची प्युरी तयार करून घेणार आहोत। आम्ही तोपर्यंत केळी बारीक करून घेते। केळींचा खीस केल्यामुळे ती केळी एकदम मेल्ट होऊन जाते, बारीक होऊन जाते, त्यामुळे आपल्याला पीठ मळायला एकदम सुंदर येते आणि आपल्या पुऱ्यांचं जे बेंडिंग आहे ते पण एकदम व्यवस्थित होतं, त्यामुळे पुऱ्या करायला पण आपल्याला एकदम सोपं जातं। नंतर आपण केळीच्या मिश्रणामध्येच आपण आलं बारीक खिसून घेऊयात, अशा पद्धतीने। नंतर आपण त्यातच गूळ खिसून घेऊयात। गूळ जरा हार्ड आहे, त्यामुळे आपल्याला खिसायला जरा प्रॉब्लेम होतोय, पण होऊन जाईल। हे बघा, अशा पद्धतीने आपण गूळ आणि आलं आणि केळी छान बारीक करून घेतलेले आहेत। आता आपण ते पिठामध्ये मळणार आहोत। थोडे थोडे मिक्स करत करत आपण पिठाला एकदम असा घट्ट गोळा तयार करून घेणार आहोत, जेणेकरून आपण त्याच्या छान पुऱ्या तयार करू शकतो। ठीक आहे, तर आपण करूयात सुरुवात। आपण पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे। त्यामध्ये आपण एक पळी तेल टाकणार आहोत। तेलाला पूर्ण असं मिक्स करून घेऊन नंतर आपण सर्व जे मिश्रण आहे आपलं ते आपण पिठामध्ये टाकत आहोत। आता सुंदर एकदम आपण ते पीठ घट्ट मळून घेणार आहोत। यामध्ये थोडा सुद्धा आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये, का तर मग आपलं जे पीठ आहे ते मऊ पडून जाणार। आपल्याला घट्ट पीठ बनवायचं आहे तेवढ्या सारणामध्ये आपण छान घट्ट गोळा करून घेणार आहोत।
पाणी जर आपण ह्यामध्ये घातलं तर ह्याची ज्या घाऱ्या आहेत त्याची चव बिघडते. थोडेसे बघा असा सुंदर असा मस्त गोळा आपण त्या सारणातच मळून घेतलेला होता आणि तो आता घट्ट झालेला आहे. जर थोडंसं जर पीठ आपल्या हाताला जर चिटकत असेल तर आपण थोडासा तेलाचा वापर करू शकतो. बघा अशा पद्धतीने आपण छान पीठ आपलं मळून घेतलेलं आहे. त्याला आपण 10 मिनिटं भिजवून ठेवायचं. आता भिजवल्यामुळे आपलं जे पीठ आहे ते कसं फुलतं आणि सर्व एकजीव होतं आणि जे आपण घाऱ्या बनवणार आहोत ते एकदम खुसखुशीत होऊन जातात. बघा ह्याच्यामध्ये थोडंसं सुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही. फक्त जर पीठ तुमच्या हाताला जर चिटकत असेल तर तेलाचा थोडासा वापर तुम्ही करू शकता. बघा घट्ट गोळा कसा तयार झालेला आहे. बघा दाबून दाखवतीये. बघा बघू शकता तुम्ही बोटाने दाबून. बघा अशा कन्सिस्टन्सी आपल्याला आपल्या पिठाची ठेवायची आहे. ठीक आहे. तर बघा मी आता ही विडाची कढई घेतलेली आहे. कढई चांगली गरम झाली आहे. आता त्यात आपण तेल ओतू. आपण आपल्या ज्या घाऱ्या आहेत त्या आपण तेलावरती लाटणार आहोत. त्याला अजिबात पिठाचा वापर करायचा नाही तर पीठ तेलामध्ये गेल्यानंतर न जळतं आणि त्यामुळे आपल्या ज्या घाऱ्या आहेत त्या घाऱ्यांची चव सुद्धा जरा बिघडते पीठ लावल्याने. त्यामुळे आपण हलकसं तेलाचं 2-3 बोटं लावून आपण काय करायची त्याला लाटून घ्यायची. बघा अशा पद्धतीने आपलं तेल पण गरम झालेलं आहे आणि प्लस आपल्या घाऱ्या पण लाटून झालेल्या आहेत. अशा तऱ्हेने आपण सर्व आपल्या ज्या घाऱ्या आहेत त्या आपण तळून घेणार आहोत. एकदम मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला आपल्या घाऱ्या तळून घ्यायच्या आहेत. जर जास्त हाय फ्लेम वरती जर तुम्ही तळायला गेले की लगेच घाऱ्या काय होणार करपून जाणार. त्यामुळे एकदम मीडियम फ्लेम वरतीच तुम्ही काय करा तुमच्या घाऱ्या तळून घ्या. अतिशय उत्तम पद्धतीने आपण ह्या ज्या घाऱ्या आहेत त्या बनवलेल्या आहेत. प्लस ज्या मुलांना लहान मुलांना जर केळ्यांमुळे सर्दी वगैरे होत असेल तर त्या मुलांना अशा घाऱ्या करून जरी दिल्या तरी खूप छान त्यांना फळं भेटतात. त्यामधून पौष्टिकता भेटते. त्यामधून एकदम कमीत कमी साहित्यामध्ये आपल्या होणारी आजची ही जी रेसिपी आहे ती पूर्ण झालेली आहे. अशा तऱ्हेने आपल्या केळीच्या घाऱ्या तयार झालेल्या आहेत. खूप सुंदर कलर आलेला आहे त्याला आणि कुसकुशीत झालेल्या आहेत, गोड झालेल्या आहेत. तर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर सांगा. प्लस माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.